प्रभाग क्रमांक 32 मधून रुपाली परशू ठाकूर यांना पुन्हा भाजपची उमेदवारी. प्रभागातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण. शहरातील प्रभाग क्रमांक 32 मधून भारतीय जनता पक्षाने रुपाली परशू ठाकूर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केल्याने परिसरात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधीही भाजपकडून त्यांना संधी देण्यात आली होती आणि त्या संधीचे त्यांनी सोने करत प्रभागातील विकास कामांचा भक्कम पाया रचला होता. रुपाली परशू ठाकूर यांच्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक 32 मध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आली. रस्त्यांची दुरुस्ती, उद्यानांची देखभाल, नियमित कचरा संकलन, स्वच्छता मोहिमा तसेच आरोग्य शिबिरांचे आयोजन ही कामे त्यांच्या दैनंदिन कार्यपद्धतीचा अविभाज्य भाग राहिली आहेत. त्यामुळेच परिसरातील नागरिकांचा त्यांच्यावर मोठा विश्वास असून त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. परिसरातील नागरिकांच्या लहान मोठ्या कोणत्याही समस्या असोत, परशू ठाकूर आणि त्यांच्या पत्नी ही 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ठामपणे चर्चा करणे, गरज पडल्यास संघर्ष करून जनतेच्या हक्कांसाठी लढणे हा परशू ठाकूर यांच्या स्वभावाचाच एक भाग असल्याचे नागरिक सांगतात. याच विश्वासाच्या आणि कामाच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे. यंदाच्या निवडणुकीतही प्रभागातील नागरिक खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली परशू ठाकूर यांनी प्रभागातील सर्व मतदारांना पुन्हा एकदा विकासासाठी संधी देण्याचे आणि जनतेने आपल्यावर आशीर्वाद ठेवावेत अशी नम्र विनंती केली आहे. प्रभाग क्रमांक 32 मध्ये विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी नागरिकांचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कॅमेरामॅन सचिनसह सनी भुंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।